नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा असेल, रक्त कमीचा प्रॉब्लेम असेल, वाढलेला बीपी असेल, शुगर असेल आणि सतत थकवा येणं, चक्कर येणं, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, पायदुखी, हातपाय दुखणं, थोडं जरी चाललं तरीसुद्धा पायांमध्ये दुखणं, पायात गोळे येणं, तसेच नसा दबणं, हाडं ठिसूळ होत असतील, अंगदुखी होत असेल, हाडे वाजत असतील तर हे कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी ही एक वस्तू मूठभर तुम्हाला खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेली आहे। जर ही एक गोष्ट चहामध्ये तुम्ही दररोज टाकून पिले तर तुम्हाला काजू, बदाम, मटण, अंडी अशा महागड्या वस्तू इथून पुढे खाण्याची अजिबातच गरज भासणार नाही। आणि ही जर एक वस्तू मूठभर तुम्ही रोज खाल्ली तर यामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की लगेच तुमच्या शरीरामध्ये त्याच वेळेपासून भरभरून ताकद यायला सुरुवात होणार आहे। फक्त 2 ते 3 दिवसांमध्येच शरीरामध्ये असणारी कमजोरी, रक्त कमी, चक्कर येणं, तसेच तुमच्या रक्तामध्ये वाढलेली शुगर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, बीपीचा प्रॉब्लेम असेल, हात दुखणं असेल, गुडघेदुखी असेल, पाय दुखणं असेल, तसेच डोळ्यांचे काही आजार असतील तर सर्व काही 2 ते 3 दिवसांमध्ये बरे होतीलच। पण तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा येऊन तुमचा चेहरा अगदी चमकदार होईल। हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होऊन रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढून तुम्हाला येणारी कायमची सुस्ती, कायमचा थकवा हा कायमचा निघून जाईल। फक्त ही एक वस्तू मूठभर तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ 2 दिवसासाठी तुम्हाला खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहे। ही वस्तू जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला इथून पुढे काजू, बदाम या वस्तू खाण्याची गरज पडणार नाही। अंड्यापेक्षा 10 पटीने जास्त या पदार्थामध्ये, या वस्तूमध्ये ताकद तुम्हाला मिळून जाणार आहे। अंड्यापेक्षा 10 पटीने जास्त आणि मटण, चिकन या गोष्टी खाण्याची गरज तुम्हाला पडणार नाही। थोडंसं पावलं चालल्यावरचं पायांमध्ये जडपणा जाणवतो, पोटरी दुखल्यासारखं वाटतं किंवा मांड्यांमध्ये ओढल्यासारखं, कधी मुंग्या येतात तर कधी पायामध्ये ठणक जाणवतो, कधी सांधे दुखतात, हातपायांमध्ये बळ राहत नाही, कंबरदुखी, पाठदुखी, नसा दबणं, नसा आखडणं, वात येणं, शरीरामध्ये सारख्या वेदना होणं, असह्य गुडघ्यांचा त्रास होणं, यामुळे आपलं जगणं फार कठीण होऊन जातं आणि मनामध्ये एकच विचार येतो, पूर्वीसारखी ती चपळाई, ती ताकद आता आपल्यामध्ये राहिली नाही। पण आज मी तुम्हाला एक असा घरगुती नैसर्गिक उपाय सांगणार आहे जो स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर पेशंट्सना सांगत असतात। आता हा प्रभावी उपाय असा आहे की तुमचं कोणत्याही प्रकारचं दुखणं एका रात्रीत बरं करतो, 100% काम करतो। हा घरगुती उपाय यासाठी तुमच्या स्वयंपाकघरामध्येच असणाऱ्या वस्तू लागतात, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत आणि रिझल्ट तर 100% नक्की येणार आहे आणि तोही फक्त एका रात्रीत। हा एवढा जालीम उपाय आहे की मग तुमचं कोणतंही दुखणं असू द्या, तुमचे हातपाय दुखत असतील, अंग जड पडत असेल, थकवा, अशक्तपणा, रक्त कमी, बीपी असेल, शुगर असेल, कंबरदुखीचा त्रास होत असेल, तुमचे सांधे दुखत असतील, हाडे वाजत असतील, स्नायू आखडत असतील, तसेच शरीरामध्ये बळ उरलं नसेल, हातापायांना मुंग्या येत असतील, बीपी असेल, शुगर असेल किंवा कोणतेही तुमचे दुखणे असू द्या, तुम्हाला फक्त आणि फक्त एकाच रात्रीत फरक जाणवेल। फक्त खाण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे ही पद्धत समजून घेणं फार फार महत्त्वाचं आहे। हा नैसर्गिक उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला प्रमाण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। याचं थोडं जरी प्रमाण चुकलं तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही, त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थितपणे पहा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा पूर्णतः होईल। चला तर पाहूयात हा जालीम उपाय कसा तयार करायचा। परंतु त्याआधी छोटीशी नम्र विनंती आहे की मंडळी, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच आरोग्यविषयक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। मंडळी, हे फक्त वय वाढतंय म्हणून होत नाही, तर आपल्या शरीराचा एक छोटासा पण महत्त्वाचा सिग्नल असतो की आता थोडं थांबून स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे। आहारामध्ये, दिनक्रमामध्ये आणि सवयींमध्ये झालेले छोटे बदलही पायांची ताकद पुन्हा उभी करू शकतात। मंडळी, आजचा हा व्हिडिओ विशेषतः त्या सर्वांसाठी आहे जे 40, 50, 60 नंतर पायाच्या वेदना, थकवा किंवा अशक्तपणामुळे त्रासलेले आहे। खरं तर वय वाढणं हा कुठलाच रोग नाही, पण वयानुसार शरीराची काळजी कशी घ्यायची
हे कळलं की ऊर्जा आणि ताकद सहज टिकवता येते. योग्य पोषण, योग्य सवयी आणि योग्य पदार्थ हे आपल्या शरीरासाठी जणू नवीन इंधनाप्रमाणे काम करतात. आणि नेमकं हेच इंधन आपण आज जाणून घेणार आहोत. ते पदार्थ तुमचे स्नायू, हाडं आणि पायांना पुन्हा ताजंतवानं करू शकतात. म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण बोलणार आहोत 5 अशा जबरदस्त सुपरफूड्सबद्दल आणि एका खास पेयाबद्दल जे तुमच्या शरीराला पुन्हा उभारी देऊ शकतं. आणि सर्वात शेवटी येणारा पदार्थ तर असा आहे की तो जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, पण त्याचा उपयोग किती दमदार आहे हे आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती असेल. दिवसभराच्या धकाधकीनंतर रात्रीचं जेवण आटोपून शरीराला विश्रांतीची गरज असते. अशावेळी शरीराला आतून पोषण देणारं आणि शांत झोप मिळवून देणारं पेय घेतलं तर त्याचा प्रभाव अधिक चांगला जाणवतो. यासाठी एक अत्यंत साधा पण परिणामकारक उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये थोडीशी हळद मिसळून पिणं. आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेला या 2 गोष्टींचा मिलाप शरीरासाठी जणू एखाद्या नैसर्गिक उपचारासारखाच काम करतो. दूध शरीराला कॅल्शियम, प्रोटीन आणि काही आवश्यक मिनरल्स प्रदान करतं, तर हळद शरीरातील थकवा आणि अशांतता शांत करण्यास मदत करत असते. दूध हे हाडं मजबूत ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त आहारांपैकी एक आहे. आणि मंडळी, वाढत्या वयानुसार कॅल्शियमची गरज वाढत असते आणि हाडंसुद्धा कमकुवत होण्याची शक्यता वाढतेच. अशावेळी गरम दूध शरीराला आवश्यक ते पोषण देतं आणि हाडांच्या घनतेसाठी सहाय्यक ठरतं. दुसरीकडे हळदीमध्ये असलेलं कर्क्युमिन हे नैसर्गिक घटक शरीरातील सूज, वेदना आणि जळजळ कमी करण्यात मदत करतं. त्यामुळे ज्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा मग वाताचा त्रास होत असेल, या गोष्टी वारंवार जाणवत असतील, त्यांच्यासाठी हे हळद दुधाचं मिश्रण एक उत्तम नैसर्गिक टॉनिक ठरू शकतं. हे शरीरातील स्टिफनेस कमी करतं आणि रात्रभर स्नायूंना शांत आणि रिलॅक्स ठेवतं. हे पेय घेण्याची योग्य वेळ जी आहे ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. झोपण्याच्या सुमारे अर्धा तास आधी हे गरम हळदीचं दूध प्यायल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला जाणवतो. हा वेळ असा असतो की शरीर स्वतःला विश्रांतीसाठी तयार करत असतं आणि ह्या पेयातील पोषक घटक सहज शोषले जातात. काही दिवस हा उपाय सातत्याने केल्यावर शरीर हलकं वाटतं, सांधेदुखी कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. हा एक छोटासा बदल, पण त्याचे परिणाम मात्र मोठे असतात. शरीर अधिक मजबूत, वेदनामुक्त आणि रोजच्या कामांसाठी सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा, मनशांती आणि शरीराचा जोश अवलंबून असतो. आणि म्हणूनच आज आपण एका अशा नैसर्गिक पेयाबद्दल बोलणार आहोत जे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून अंगामध्ये ताजेपणा निर्माण करत असतं. आजच्या तणावपूर्ण, अस्थिर आणि झपाट्याने बदलणाऱ्या लाईफस्टाईलमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, झोप कमी होते आणि रक्तप्रवाह मंदावतो. यामुळे शरीराला हवं ते पोषण वेळेवर मिळत नाही आणि ऊर्जा सतत कमी जाणवते. अनेक जण याला वयाची लक्षणं समजतात, पण प्रत्यक्षात ही शरीराची आतून दिलेली सूचना असते की त्याला सुधारणा आणि पोषणाची गरज आहे. जेव्हा शरीरातील रक्तप्रवाह मंदावला जातो तेव्हा स्नायूंना आणि पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी शरीर जड झाल्यासारखं वाटतं, अंगामध्ये आळस येतो आणि लहानसं काम केलं तरीसुद्धा थकवा लवकर जाणवतो. स्टॅमिना कमी झाल्यासारखं जाणवतं. हे मुख्यत्वे स्नायूंना पोषण न मिळाल्यामुळे होतं. या सर्व समस्यांवरती एक साधा पण प्रभावी असा उपाय आहे आणि तो म्हणजे लवंग आणि आल्यापासून बनवलेला गरमागरम सकाळचा चहा. हे मिश्रण शरीरातील रक्तवाहिन्या सैल करतं, त्यांना उग्र करतं आणि रक्ताभिसरणसुद्धा नैसर्गिक रीतीने वाढवतं. एकदा रक्तप्रवाह सुधारला की शरीरामध्ये उष्णता, ऊर्जा आणि जोम आपोआप वाढू लागतो. मंडळी, हा चहा बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त 2 लवंगा आणि अर्धा इंच ताजं आलं घ्यायचं आहे. हे दोन्ही घटक 2 कप पाण्यातून टाकून उकळून घ्यायचे आहे
आणि उकळून पाणी कमी होऊन 1 कप राहिलं की गॅस बंद करायचा आहे. मिश्रण गाळून कपामध्ये घ्यायचं आहे आणि ते कोमट असताना त्यात 1 चमचा मध मिश्रित करायचे आहे. मात्र मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मध टाकू नका. चहा सकाळी रिकामी पोटी घेतला तर सर्वाधिक फायदेशीर ठरतो. पण जर तुम्ही सकाळी काही औषध घेत असाल तर नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने देखील तुम्ही हे पेय घेऊ शकता. थंड वातावरणामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये हा उपाय तर सोन्याहूनही पिवळा आहे. कारण हे पेय शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवतं, थकवा कमी करतं आणि दिवसभरासाठी स्थिर आणि नैसर्गिक ऊर्जासुद्धा देतं. नियमित काही दिवस हे पेय घेतल्यावर तुम्हाला शरीर हलकं वाटेल, चालणं फिरणं सहज होईल आणि उत्साह देखील जाणवू लागेल. हा छोटासा उपाय तुमचा दिवस केवळ चांगला करणार नाही तर शरीराला दीर्घकाळ तरतरीत ठेवेल. मंडळी, मेथी दाणे हा फक्त पराठ्याला किंवा फोडणीला चव देण्यासाठी वापरला जाणारा मसाला नसून आपल्या शरीरासाठी एक उत्कृष्ट असं नैसर्गिक औषध आहे. अनेकांना माहीतही नसतं की या छोट्याशा दाण्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेल्या लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि भरपूर प्रमाणामध्ये फायबर दडलेलं असतं. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात, हाडांना बळकटी देतात आणि शरीरातील सूज कमी करण्याचं काम करतात. त्यामुळे वयानुसार येणारी स्टिफनेस, पायातील कडकपणा किंवा सांधेदुखी यावर मेथीदाणे अत्यंत प्रभावी ठरत असतात. मंडळी, मेथीचा फायदा मिळवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये 1 चमचा मेथीदाणे पाण्यामध्ये भिजत घाला. हे दाणे रात्रभर पाणी शोषून मऊ होऊ लागतात आणि सकाळी उठल्यावर तेच पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यायचं आहे. हे पाणी शरीरातील सूज कमी करतं आणि पचन देखील सुधारतं. त्यानंतर भिजवलेले मेथी दाणे हळूहळू चावून खायचे आहेत. हे दाणे शरीरामध्ये गरमाहट निर्माण करतात आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात, ज्यामुळे पायातील वेदना आणि कडकपणा कमी होतो. हा उपाय सुरू केल्यावर फक्त 10 दिवसांमध्येच त्याचा सकारात्मक परिणाम जाणवू लागतो. गुडघ्यातील जडपणा कमी होतो, पाय हलके वाटतात आणि सकाळी उठल्यानंतर होणारा कडकपणाही कमी होत असतो. नियमित वापर केल्यानंतर मेथी दाणे हाडांना दीर्घकाळासाठी मजबूत ठेवतात आणि सांध्यांची लवचिकता वाढवतात. हा एक सोपा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय, पण त्याचे फायदे मात्र अनेक आहेत आणि अतिशय प्रभावीसुद्धा आहे. मंडळी, वय काहीही असो, शरीराला दररोज पुरेसं प्रोटीन मिळणं अत्यंत आवश्यक असतं. कारण प्रोटीन म्हणजे आपल्या स्नायूंचं, हाडांचं आणि पेशींचं मुख्य इंधन आहे. ज्यांनी रोजच्या आहारामध्ये नियमित आणि नैसर्गिक प्रोटीनचा समावेश ठेवला त्यांना वय वाढतं हे जाणवतच नाही. थकवा, अशक्तपणा, स्नायू ढिले पडणं अशा समस्या प्रोटीनच्या कमतरतेमुळेच जास्त प्रमाणामध्ये दिसत असतात. ज्यामुळे शरीर मजबूत ठेवायचं असेल तर प्रोटीन हा आहाराचा पाया असायलाच हवा. यासाठी सर्वात सोपा, स्वस्त आणि प्रभावी पर्याय म्हणजे फुटाणे आणि शेंगदाणे. दोन्हीही नैसर्गिक प्रोटीन, मॅग्नेशियम, लोह आणि आरोग्यदायी फॅट्सने समृद्ध आहे. सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी भुकेच्या वेळेला मूठभर फुटाणे आणि थोडेसे शेंगदाणे खाल्ले तर शरीराला उत्तम पोषण मिळतं. हे स्नायूंची ताकदसुद्धा वाढवतं, हाडांना आधार देतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात. विशेष म्हणजे नियमित सेवन केल्याने थकवा कमी होतो आणि दिवसभर हलकं फुलकं वाटतं. ज्यांना रात्री झोपताना पायांमध्ये गोळे येतात, पाय सुन्न होतात किंवा मुंग्या येतात, त्यांच्यासाठी हे कॉम्बिनेशन जणू एखादं घरगुती औषधच आहे. फुटाणे आणि शेंगदाणे शरीरातील मिनरल्सची कमतरता भरून काढतात, स्नायूंमधील ताण कमी करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. यामुळे रात्री झोप शांत लागते आणि पायातील त्रास देखील जाणवत नाही. हा छोटासा बदल तुमच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक लाभदायी ठरू शकतो. सोपं, पौष्टिक आणि 100% नैसर्गिक. हिवाळा सुरू झाल्यावरती शरीराला जास्त ऊब आणि पोषणाची गरज भासत असते. अशावेळी आपल्या परंपरेतून चालत आलेला एक अतिशय उपयुक्त आणि नैसर्गिक पदार्थ म्हणजे तीळ आणि गूळ. आपल्या पूर्वजांनी या 2 घटकांचं महत्त्व खूप आधी ओळखलं होतं.
सोपा, पौष्टिक आणि परिणामकारक मंडळी, मेंदूसाठी उत्तम असा सुकामेवा म्हणजे अक्रोड हे तर आपल्याला माहीतच आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की अक्रोड शरीरातील एकूणच कमजोरी दूर करण्यासाठी देखील तितकाच प्रभावी आहे. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे नसांना पोषण देतात आणि स्नायूंना मजबूती प्रदान करतात. त्यामुळे चालताना पाय पटकन थकणं, अंगामध्ये जडपणा येणं किंवा स्नायूंमध्ये हालचाल कमी होणं अशा समस्या कमी होतात. अक्रोड शरीरामध्ये नैसर्गिक ऊर्जा निर्माण करतो आणि वयानुसार येणारा थकवा जाणवण्याची प्रवृत्ती देखील कमी करतो. अक्रोडसोबत जर मनुके किंवा बेदाणे खाल्ले तर त्याचा परिणाम आणखीनच चांगला जाणवतो. मनुक्यांमध्ये नैसर्गिक लोह, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात, जे रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरातील थकवासुद्धा घालवतात. मनुक्यांमधील नैसर्गिक गोडवा आणि पोषक तत्व शरीरामध्ये झटपट शोषली जातात, ज्यामुळे दिवसभर ताजतवानं वाटतं. स्नायूंना योग्य रक्तपुरवठा मिळाल्यामुळे पाय हलके राहतात, सूज कमी होते आणि अंगामध्ये चेतना वाढते. मंडळी, हा उपाय करण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे. रात्री झोपण्यापूर्वी 2-3 अक्रोड आणि 10 ते 15 मनुके भिजत ठेवा. मनुके वेगळे भिजवण्याचं कारण म्हणजे त्याचं पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पिणार आहात. सकाळी उठल्यानंतर प्रथम भिजलेले अक्रोड आणि मनुके नीट चावून खा आणि नंतर तेच मनुक्यांचं पाणी तुम्ही पिऊन घ्या. हा छोटासा रुटीन दिवसाची उत्तम सुरुवात बनवतो. ऊर्जा टिकून राहते, थकवा कमी होतो आणि काही दिवसांमध्येच पायांमधील ताकदही परत येताना जाणवते. बेकरीचे पदार्थ, बिस्किट, खारी, पेस्ट्री, ब्रेड, जंक फूड्स आणि पॅकेट फूडमधील फरसाण किंवा चिप्स असतील, हे पदार्थ चवीला छान वाटतात, पण शरीराला काहीही फायदा होत नाही. उलट यात असलेले जास्त मीठ, तळलेले तेल आणि प्रिझर्वेटिव्ह रक्तदाब वाढवू शकतात आणि शरीरामध्ये सूज, थकवा वाढवू शकतात. त्याऐवजी घरगुती हलके नाश्ते, मूठभर सुकामेवा किंवा फळे खाल्ली तर शरीराला स्थिर ऊर्जा मिळते. तसेच दर 1.5-2 तासांनी जागेवरून उठून 5 मिनिटे का होईना पण शरीर हलवलं तर रक्ताभिसरण छान राहतं आणि पायांवरचा ताणही कमी होतो. शरीराला आतून मजबूत ठेवायचं असेल तर केवळ आहार बदलून चालत नाही, तर जीवनशैलीतले छोटे छोटे बदलही तितकेच महत्त्वाचे असतात. दिवसभरामध्ये किमान 15 ते 20 मिनिटे चालणं किंवा नुसती शतपावली करणं देखील शरीराला अप्रतिम फायदा देतं. चालण्यामुळे रक्त व्यवस्थित चालतं, स्नायूंना ऑक्सिजन मिळतो आणि पायातील जडपणा कमी होतो. त्याचप्रमाणे पाणी पिण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. उभं राहून मोठमोठे घोट घेण्याऐवजी खाली बसून हळूहळू पाणी पिल्याने शरीर ते नीट शोषून घेतं आणि पचन व्यवस्थित राहतं. दिवसाला 2 ते 2.5 लिटर पाणी पिणं हे देखील शरीरातील हे सर्व प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तर मंडळी, आज आपण जाणून घेतलं असे काही सुपरफूड्स आणि साधे उपाय जे पायांचे स्नायू मजबूत करतात, शरीरातील थकवा कमी करतात आणि दिवसभरामध्ये पुन्हा नवचैतन्य देतात. खरं तर वय वाढणं हा नैसर्गिक प्रवास आहे आणि तो आपण थांबवूच शकत नाही. पण अशक्तपणा, कमजोरी आणि शरीरामधील घटता उत्साह हे नक्कीच आपण आपल्या हाताने बदलू शकतो. योग्य आहार, थोडीशी हालचाल आणि थोडंसं शिस्तबद्ध जगणं, बस इतकंच आपल्याला करायचं आहे आणि शरीर पुन्हा त्याच्या सर्वोत्तम स्थितीमध्ये परत यायला सुरुवात करतं. मंडळी, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.